एक अत्यंत दुर्मिळ फूल. हे फूल लक्ष्मी प्राप्ती करून देतं. हे फूल जर आपल्या कुंडीमध्ये फुललं असेल तर सौभाग्याचं कारक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार हे फूल जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पैसे ठेवता तिथे ठेवलं तर त्याचे चांगले अनुभव तुम्हाला येतात, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते. पण मी कोणत्या फुलाबद्दल बोलतेय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, ज्या फुलाबद्दल मी बोलते आहे ते फूल आहे हळदीचं फूल. तसं तर हळदीला फुलोरा येत नाही, मात्र अनेक वर्षांमध्ये एखाद्या वर्षी हे फूल येत असतं. त्यातही जुन्या झालेल्या हळदीच्या रोपाला हजारोंमधील एखाद्याच झाडाला फूल पाहायला मिळतं. वास्तुशास्त्रानुसार या फुलाला लाल रेशमाच्या कपड्यात गुंडाळून धनसंचयाच्या जागी ठेवल्यास, अर्थात जिथे कुठे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवल्यास धनवृद्धी होते असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये उच्च शिक्षण घेणारे किंवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे सुद्धा या फुलाचा उपयोग सरस्वती पूजनासाठी केल्यास हमखास यशप्राप्ती होते. लक्ष्मी पूजनात तुम्हाला हे फूल मिळालं तर अत्यंत उत्तम. लक्ष्मी पूजनामध्ये हे फूल तुम्ही समाविष्ट केलं तर अखंड वैभव लक्ष्मीची प्राप्ती होत असल्याचंही पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आलंय. एकंदरीतच निसर्गातील सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणून यशप्राप्तीसाठी, धनवृद्धीसाठी तसंच दुर्लभ यंत्र म्हणूनही धार्मिक महत्त्व असलेलं हळदीचं फूल आहे. स्वयंपाकघरात हळद सर्रास वापरली जाते. हळदीमुळे भाजीचा रंग बदलतोच, पण ती खाल्ल्यावर अनेक आजारांपासून बचावही होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की घरात जर तुम्ही हळदीचं रोप लावलं तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे, तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्येच जर तुम्ही हळदीचं रोप लावलं तर त्याचे अनेक लाभ पोहोचतात. वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचं रोप लावल्याने समृद्धी वाढते, आर्थिक चणचण दूर होते, कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांमधलं नातंही घट्ट होतं. परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य दिशेने लागवड करणंही आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप हे नेहमी दक्षिण पूर्व दिशेला, अर्थात आग्नेय कोपऱ्यात लावावं. या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाहते, त्याचबरोबर सर्व वास्तुदोषही दूर होतात. जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचं रोप लावावं. तसंच हळदीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणंही शुभ मानलं जातं. या दिशेला हे रोप लावल्यास सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. हळद पवित्र मानली जाते, म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो. केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरातच हळदीचे पावित्र्य, मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचं रोप लावा असं सांगितलंय. आणि असं हळदीचं रोप लावल्यानंतर जर हळदीचं फूल तुमच्याकडे उगवलं तर विचारायलाच नको. तर त्या फुलाचा तुम्ही अनेक चांगल्या प्रकारे वापर करू शकता. तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, ज्यामुळे धनवृद्धी होते. हळदीच्या रोपामुळे गुरुग्रह मजबूत होतो, कौटुंबिक नातं दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहते. याशिवाय घरातील तिजोरी किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडाचा जरी एखादा तुकडा तुम्ही ठेवलात तरी लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आता जर तुम्हाला हळदीचं रोप लावायचं असेल तर तुम्ही कसं लावणार? ओल्या हळकुंडाचे लहान लहान तुकडे करा. ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने भांडे भरा. नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे 2 इंच ठेवा आणि कळ्या वरच्या बाजूला ठेवा आणि वर माती टाका. भांड्यात पुरेसं पाणी घालत राहा. कालांतराने हळदीचं रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड आकार घेऊ लागेल. अशा प्रकारे तुम्ही हळदीचं रोप घरात लावू शकता. हळद अर्थात हरिद्रा. मार्तंड विजय ग्रंथामध्ये 28व्या ग्रंथात हरिद्राक्षुपाची कथा येते. हळद अर्थात रजनी, निशा देवी. एकदा खूप दुःखी होती. निशा काल म्हणजे मानवाच्या विश्रांतीसाठी प्रकृतीने निर्माण केलेला, पण मानव त्याच्या बुद्धीचा दुरुपयोग करून निशा काळात म्हणजे रात्रीच्याच वेळी कुविद्यांचं प्रशिक्षण घेणं, चुकीच्या गोष्टी करणं, गुन्हेगारी करणं या गोष्टी करतो. आपला काळा रंग याला साह्यभूत होतो असं रजनी देवींना वाटलं. अमंगल कामांसाठी रात्रीचा अर्थात रजनीचा वापर होताना पाहून रजनी देवी दुःखी झाली आणि ती कैलासावर भगवान शंकरांना भेटायला गेली. तिने त्यांना साकडे घातले. रजनी देवीचं दुःख ऐकून भगवान शिवांनी तिला आशीर्वाद दिला. हे रजनी देवी, तू मला गौरी इतकीच प्रिय होशील.
तुझे रूपांतर एका झुडुपामध्ये होईल. तुझे अश्रू ज्या ज्या ठिकाणी पडतील तिथे तिथे तू क्षुप अर्थात झुडूप या रूपाने प्रकट होशील. या क्षुपाचे अर्थात झुडपाचे कंद सुकवून त्याचे केलेले चूर्ण पितवर्णी राहील आणि ते चूर्ण मला अत्यंत प्रिय असेल. पुढे होणाऱ्या मार्तंड भैरव अवतारात तुझे हे चूर्ण रूप मी स्वतः सर्वांगावर धारण करेल आणि माझे भक्त हे हरिद्रा चूर्ण आणि कांडांच्या माळा मला अर्पण करतील. तू माझ्या वराच्या प्रभावाने सर्व मंगला म्हणून ओळखली जाशील आणि तुझे हे चूर्ण कल्याणप्रद असेल. मानव समाज प्रत्येक मंगल प्रसंगी तुझ्या या कांडाचे चूर्ण सर्वांगाला लावेल. सौभाग्यवती स्त्रिया तुझे चूर्ण सौभाग्य अलंकार म्हणून धारण करतील. नंतर रजनी देवी कैलास पर्वतावरील स्कंद शिखरावर गेली आणि क्षुप रूपाने अवतरित झाली. काही काळ गेल्यावर पार्वतीच्या दासींनी ही वनस्पती बघितली आणि ती उपटून भगवान शिवांच्या समोर आणली. याच कंदाचे देवी पार्वतीने चूर्ण बनवून सौभाग्य अलंकार म्हणून धारण केले. अशी ही सर्व मंगला अर्थात हरिद्रा अर्थात हळद जी स्वर्णकांती प्रदान करते तिचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. मित्रांनो, हळदीबद्दलची ही कथा तुम्हाला माहीत होती का? हळदीच्या फुलाचे हे वापर तुम्हाला माहीत होते का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला या लक्ष्मीपूजनात जर हळदीचं रोप किंवा हळदीचं फूल कुठे मिळालं तर ते तुम्ही तुमच्या लक्ष्मीपूजनामध्ये नक्की ठेवा. कारण हळदीच्या फुलाची पूजा केल्याने लक्ष्मी वृद्धी होते, लक्ष्मी माता आपल्या घरात टिकते असं म्हटलं जातं. दिवाळीच्या या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या घरात हळदीचं एखादं रोप आणून लावलं तरी सुद्धा हा ही उत्तम ज्योतिषीय उपाय आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे संकट तुमच्या घरावरनं दूर होतात. हळद आपल्याला नकारात्मकतेपासून दूर ठेवते. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता दूर राहावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुंडीत एखादं हळदीचं रोप नक्की लावा. ते दिसायलाही छान दिसतं आणि त्याचे अनेक औषधी वापरही आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, तुमच्यापैकी कुणाकडे हळदीचं रोप आहे का? त्याला कधी हळदीचं फूल आलंय का? तुम्ही कधी हळदीचं फूल पाहिलंय का? कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव या बाबतीतला कसा होता तेही सांगा. त्याचबरोबर ज्यांनी हा व्हिडिओ ऐकून ठरवलंय की आपणही हळदीचं रोप आपल्या घरामध्ये आपल्या गॅलरीमध्ये लावूया, त्यांनी त्या हळदीच्या रोपाची नीट काळजी घ्या. हळदीचं रोप लावल्यानंतर त्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे जाणून घ्या आणि त्याची नीट देखभाल करून त्या हळदीच्या रोपाची विशेष दिवशी पूजाही करत जा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.